सातत्याने घोषित करतोय, परंतु तिथपर्यंत आम्हाला जाऊ देऊ नका. आपल्या सगळ्यांचं सहकार्य, कारण 3 मॅचेस आपल्याला आता इथे कंप्लीट करायचे, 2 सेमीफायनल आणि 1 सेमीफायनल. ज्वाला 11 नागोटणे हा संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर गोलंदाजी करतोय. सागर स्पोर्ट्स संडे 11 हा संघ नाणेफेकीचा कौल म्हणजे टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. एका बाजूला सुधागडचा संघ आणि दुसऱ्या बाजूला रोहे तालुक्यातील नागोटणेचा ज्वाला 11 नागोटणे संघ. मी थांबतोय. ऐकूया आपण सागर स्पोर्ट्स संडे 11च्या पहिल्या इनिंगसाठी श्रीयोगला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंगसाठी मी स्वतः दाखल होतोय. आपण मान्यवरांचं स्वागत इथे सोबतच सुरू ठेवणार आहोत. यस, थँक्यू निलेश सर. त्याचबरोबर थँक्यू हर्षल सर. चला, दोन्ही संघाचे 12 मॅन बॉल घ्या मैदानामध्ये. बॉल द्या, एक बॉल टाका मैदानामध्ये. दोन्ही संघाचे 12 मॅन प्लीज कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ज्वाला 11 नागोटणे संघाचा 12 मॅन प्लीज. यस, थँक्यू. उड्या मैदानाकडे जिथे आपण पाहिलं ना फर्स्ट सेमीफायनल MD बिग बॅश धमाकामध्ये एका बाजूने सागर स्पोर्ट्स संडे 11, दुसऱ्या बाजूने ज्वाला ग्रुप नागोटणे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय. गोलंदाजी मार्कवर मयूर हेंडे, वैयक्तिक पहिलं, संघाकडून पहिलं शतक. समोर सचिन पवार. तिखट बाउन्सर, वाईटचा इशारा येतोय. भरपूर उचलून घेणारा चेंडू होता आणि त्याचमुळे दंडित केलं जातं. एका धावेने धावसंख्येचा श्रीगणेश झालाय वाईटच्या स्वरूपाने. 1 बाउन्सचा देखील इशारा इथे पंचांच्या मार्फत देण्यात आलाय. सन्माननीय मेन देशमुख साहेब, आपण प्लीज माईकशी संपर्क साधायचा. लोवर फुल टॉस. यामुळे यावेळी जर पाहिलं तर 1 बाउन्स चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चौकार येतोय. सेमीफायनलचा थरार आहे आणि मग आज संडेचा दिवस म्हटल्यानंतर अनेक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर FS स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी घर बसल्या या स्पर्धेचं सर्व प्रेक्षक जे लाईव्ह पाहतायत ही मॅच, तुम्हा सर्वांचंच हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आणि पुन्हा सर्वांचंच स्वागत केल्यानंतर घेऊन चलतो या मॅचकडे. सेमीफायनल नंबर 1 जिथे मयूर हेंडे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ओहो, बॅटची लिडिंग एज. खूप चांगला चेंडू, परंतु मोठा फटका खेळायचा होता. धाव मात्र येत नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. एका बाजूने सागर स्पोर्ट संडे 11 आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने ज्वाला ग्रुप नागोटणे. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय जिथे शतक क्रमांक पहिलं मयूरचं आपण पाहतोय. एक चौकार जरूर आला, एक वाईट देखील पाहायला मिळालाय आणि मग कमबॅक देखील केलाय. आता मात्र खोलवा टापता चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. सिंगल घेतली जाते. या सिंगल बरोबरच स्ट्राईक रोटेट झाली आहे. आणि मग आता मात्र स्ट्रायकिंग एंडला संकेत मोरेला आपण पाहतोय. या खेळाडूची देखील अनेक वर्ष चर्चा आहे. याच मैदानावरती अगदी धुमाकूळ घातला या खेळाडूने. तोच बॅटर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संकेत मोरे. डावकुरे आताचा एक विस्फोटक फलंदाज. जेव्हा आपण मैदानामध्ये पाहतो ना या खेळाडूला नेहमीच लांब लांब फटके या ज्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि आज देखील तसंच काही पाहायला मिळेल का, कारण की सेमीफायनलचा सामना आहे. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. एक मोठी मॅच तुमच्या भेटीला आली आहे. आणि मग जिथे एका बाजूने मयूरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आणि समोर संकेत मोरे स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करेल. ओहो, यावेळेस स्विंगिंग यॉर्कर, टोक रक्षिंग यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी प्रति उतरत नव्हतं, हलक्या त्याने खेळायचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूचे सांगता होते. इथे आपण पाहिलं ना शतक क्रमांक पहिलं मयूर गोलंदाजी मार्गवरती आले. पॉवर प्लेचं क्षेत्र ताकद असताना अद्याप भरपूर चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तिथे पॉवर प्लेचं शतक फक्त आणि फक्त 6 धावा अद्याप खर्च केल्यात. फिंगर रोल केले होते, गती कापली होती या चेंडू मागे. स्लोवर पद्धतीचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय.
संकेत मोरे स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत आणि अद्याप 2 चेंडू निर्धाव देखील खेळलेत, संघर्ष करतायत धावांसाठी, परंतु अद्याप जर पाहिलं ना तर आमचे 6 धावा धावफलकार लागलेत. ओहो, यावेळेस जबरदस्त लॉंग ऑफच्या वरतून संकेत मोरेच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. लाईव्हला ते वेगळं दिसतोय. बॅटी ठेवल्याच्या पडद्यावरती त्या प्लीज तिथून उचला, थोडं वेगळं चित्र दिसतोय ते. आणि खऱ्या अर्थाने आमचे काका काटकर काका यांनी तुमचं देखील खऱ्या अर्थाने कौतुक करू, कारण की 4 दिवस अगदी उत्तम जेवणाची सोय. हरीश काटकर साहेब, खरंच तुमचं मनपूर्वक धन्यवाद करू. जवळपास 250 जवानांचं जेवण तुम्ही अगदी 4 दिवस उत्तम जेवणाची सोय आमची केली, त्याबद्दल तुमचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेमार्फत उड्या मैदानाकडे जिथे गोलंदाजी मार्कवर लेग स्टंप सोडून जरा चेंडू वाईड येतोय. कल्पेश गोलंदाजी मार्कवर तिथे आणि कल्पेशने यावेळेस लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली होती. लेग स्टंप सोडून जरा चेंडू. आदरणीय ज्वाला 11 संघाचे एक आदर्श मालक आदरणीय योगेश भाऊ म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. योगेश भाऊ म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करणार आहोत. त्यामुळे योगेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे आपल्या सहकार्याच्या समवेत इथे यावं. हीच आपली आयोजकांकडून म्हणजे मिलिंद दादांकडून आपल्याला विनंती असेल. योगेश म्हात्रे ज्वाला 11 नागोठणे संघाचे संघमालक, त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे या. धन्यवाद. एक मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटची लिडिंग एज, त्यानंतर विकेट किपर निलेश कोणतीच चुकी करत नाहीये. धक्का क्रमांक पहिला 13 या आकड्यावर मैदानाच्या बाहेर परतलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये मॉन्टी नागेश फाटे न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत. जर पाहिलं तर आपण सेमीफायनल नंबर पहिली पाहतोय. या पहिल्या मॅच मध्ये अगदी सागर स्पोर्ट्स संडे 11 बॅटिंग पाहायला मिळाली आहे. वरवट्टीवाली या आपले ज्वाला 11 नागोठणे, ज्वाला 11 नागोठणे. ओके या, थँक्यू. परंतु गोलंदाजी मार्कवर कल्पेशला आपण पाहतो पहिला चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा, तदनंतर मात्र तिकड बाउन्सर अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅटची लिडिंग एज, तदनंतर विकेट किपर कोणती चुकी करत नाही आहे आणि सचिन पवारला माघारी परतावं लागतंय. नागेश फाटे बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. राईट ऑन द ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल अडव्या बॅटने पूल केलाय. 1 डाऊन चेंडू गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हेच वाटलं मैदानामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती अगदी काऊ कॉर्नर मध्ये एक चौकार देखील वसूल केलाय. नागेश फाटे ह्यासाठी जाणले जातात ना, आक्रमकता ह्या खेळाडूकडे. सलग 3 चौकार आले तर अविनाश काका हॅलो आणि त्याचबरोबर बाबू घाईले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सलग 3 चौकारासाठी, परंतु पहिला तर आलाय. इथे मात्र अंकल नर्सरीच्या माध्यमातून सातत्याने या स्पर्धेला किंवा PPL सारख्या स्पर्धेला असेल सातत्याने मोलाचं सहकार्य करणाऱ्या सुजल दिवा यांच्या मातोश्री, असं म्हणतात ना की आई आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार घेऊन माणूस पुढे जात असतो. सुजल, आदरणीय अलकाताईंचं इथे आपण मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करतो. या जिजाऊंच्या लेकींचा, या सावित्रीबाईंच्या लेकींचा शुभ सन्मान करणं. मित्रांनो, आपल्या मुलाबाळांना संस्कार देण्याचं काम अलकाताईंनी सातत्याने केलेलं आणि त्यांचं सहकार्य इथे लाभलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आमचे रासळ या गावातील अतिशय युवा ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते
बंधूंचं इथे मात्र जबरदस्त फटकेबाजी इथे चालू आहे. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर मात्र इथे सुरू आहे आणि इथे MD बिग बॅश धमाका या स्पर्धेच्या निमित्ताने आपण इथे दादांचं इथे मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय. परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा, अर्पूया त्यांच्या गळा. अशा मान्यवरांचं इथे येतो जे स्वागत सन्मान MD बिग बॅश धमाकामध्ये आपण सातत्याने करत आहोत. धन्यवाद. काय फटका खेळला होता, अगदी मागचा पाय वाकवला आणि तदनंतर मात्र मिड विकेटच्या वरतून जबरदस्त फटका. 6 धावांसाठी षटकार देखील वसूल केलाय संकेत मोरे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आता मात्र संयम दाखवलाय, हलक्या हाताने ड्राईव्ह केलं, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू येतो अलॉंग द कार्पेट, करा फिल्डिंग, बॅकअप थोडंसं दुरून मिळालं परंतु आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. संजीवनी चौकार. तेजस दिवा यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या निमित्ताने सिद्धेश दंते यांच्या शुभ हस्ते करतोय. त्याच्या चेहऱ्यावर आपण बघतोय सातत्याने विशेष तेज असं तेजस असं नाव तेजस दिवा यांचे मनपूर्वक स्वागत. स्कोर सांगतोय 28 धावा, 28 धावा धावफलकार लागल्यात यावेळेस संकेत मोरे. आपण पाहतोय सुरुवातीला संघर्ष जरूर करत होते परंतु आता मात्र बॅटला बॉल लागतोय ना, म्हणजेच काय धावा येणार. आदरणीय ऑनरेबल मिस्टर डिसूजा सर, ग्रँड वेलकम फॉर दिस ब्युटिफुल टूर्नामेंट. डिसूजा सर, warm welcome. You are our chief guest. Is our prime tournament. We celebrate cricket festival within 4 days and this is a final day of MD Big Bash Dhamaka. Please welcome sir, Mr. D'Souza sir. Warm and delightful welcome in this beautiful final day. Milind Dada Deshmukh organize MD Big Bash Season 4. Our chief guest Mr. D'Souza sir, I humble request to come on the stage please. D'Souza sir, we are welcoming her. इथे आपण डिसूजा सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. बहुत बहुत आपका स्वागत है इस मंच पर. आपका स्वागत. आप आए बाहर आई सर. इसके बाद जैसे ही एक ओवर खत्म होता है, मिलिंद दादा के शुभ हाथों से डिसूजा सर इनका हम गुलाम मोहब्बत और मेमोंटो देकर उनका स्वागत करेंगे. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटका अखेर 28 धावा धावफलकार लागल्या. ऋषी येतोय गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल केलाय, हा पंप पूल. क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगाने मिड विकेट वरून. सिंगल घेतली आहे, दुसरीचा कॉल. हो नाही करता करता काय घडलंय, खराब कॉलिंग. आणि आता मात्र थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय. खराब कॉलिंग पाहायला मिळाली आमचे ऑफिशियल अंपायर. मग हेच पाहायला मिळालं नाहीये ना, कॉलिंगची गरज आहे. हो नाही करता करता अगदी आमचे ऑफिशियल अंपायर कळवत आहेत विकेटचं पतन. आणि मग नागेशला देखील माहिती होतं की मी पोचलोच नव्हतो आणि मग थर्ड अंपायर दिसेने यायच्या आधीच नागेशने क्रीज सोडलं होतं. धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर परततोय. Welcome to our chief guest Mr. D'Souza sir. We are gathering here to celebrate 4 days of this beautiful MD Big Bash 2026. This is a edition number 4 and our chief guest Mr. D'Souza, warm welcome. आपका बहुत बहुत स्वागत है, बहुत बहुत अभिनंदन है इस पाली के इस ग्राउंड पर जिसकी निर्मित सन 1985 में हुई और लगभग 5 या 6 हज़ार से भी अधिक प्रतियोगिता इस मैदान पर हुई. उसी मैदान पर डिसूजा सर इनका हम वार्म वेलकम कर रहे हैं, डिलाइटफुल वेलकम कर रहे हैं. डिसूजा सर, थैंक यू. वी आर कमिंग. थँक्यू. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. धक्का क्रमांक 3 धावबाच्या स्वरूपामध्ये नागेश फाटे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर श्रीधर कोणजे मैदानामध्ये आलेत.
सागर स्पोर्ट्स पाली इस जर पाहिलं तर फलंदाजी करण्यासाठी श्रीधर यावेळेस आल्या मोठा फटका डीप बॅकवर्ड काऊ कॉर्नरच्या वरतून एक लांबच तडाखा दिलाय 6 धावांसाठी षटकार. मी चर्चा करत होतो नागेश फाटे धावबाच्या स्वरूपामध्ये महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे, परंतु श्रीधर कोंजे मैदानामध्ये दाखल आले आणि मग आल्या त्यांच्या बॅटमधून एक मोठा तडाखाच पाहायला मिळालाय. ओहो, यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. काय घडलं यावेळेस? खराब कॉलिंग. वारंवार चुका घडतायत मैदानामध्ये. थोडंसं लेझी क्रिकेट. अगदी अर्ध्या पिच मध्येच खेळाडू होता आणि मग तिथे खराब थ्रो पाहायला मिळालं. अगदी दोन्ही बॅटरचं कॉलिंग देखील नव्हतं. मग थोडंसं वारंवार चुका कुठेतरी तुम्हाला सुधाराव्या लागतील मैदानामध्ये. एक धाव जरूर येते बाईटच्या स्वरूपात 36 या आकड्यावर, परंतु विशाल मैदानामध्ये आहेत आणि विशाळासारखेच फटके या मैदानावरती अनेक वेळा आपण त्यांचे पाहिलेत. मग आज देखील या मॅच मध्ये पाहायला मिळतील का? कारण की सेमीफायनलचा सामना आहे. जिंकलात तर नक्कीच फायनलमध्ये तुमचं तिकीट पक्क होईल. मग त्यासाठी ही लढत पाहायला मिळाली. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विकेट किपर थोडेसे दूर राहिले आणि मग जीवदान कुणाला मिळालाय? विशालला मिळालाय. थोडेसे निराश दिसत आहेत विशाल, कारण की शॉर्ट बॉल होता आणि मग थोडंसं पुल करायचा प्रयत्न होतं. पायामध्ये फुटवर्क थोडंसं कमी होतं. खडे खेळण्याचा प्रयत्न. सिंगल येते. या सिंगल बरोबर धाव फलक 37, लॉस ऑफ 3 विकेट. शतक क्रमांक 3 ऋषी गोलंदाजी मार्कवर. आता मात्र यावेळेस जबरदस्त फटका लॉंग ऑफला येतोय. मनोज जरूर तिथे होते, परंतु त्यांच्या अवाकाचा चेंडू बाहेर जातोय. आणखीन एक धमाका षटकार. कोणचे स्ट्रायकिंग एंडला आहेत. त्यांच्या बॅटमधून दुसरा फटका आलाय आणि आता मात्र जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या वरतून एक मोठा धमाकाच पाहायला मिळाला. श्रीधर कोंजे आज संघासाठी धावून आलेत. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आज यावेळेस पुन्हा एकदा बिग 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 हिट मिड विकेटच्या वरतून आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार. केलं जात आहे आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं शतक. स्वराज येतोय गोलंदाजी मार्कवर. स्वराजला आमंत्रित केलंय स्लॉगिंग ओव्हर मध्ये. मग हाणामारीच्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होणार, किंबहुना या ओव्हर मध्ये धावा कमी खर्च करणार का, असे अनेक प्रश्नचिन्ह नक्कीच मैदानामध्ये उपस्थित झाले असतील ना. किंबहुना अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये हेच प्रश्नचिन्ह कुठेतरी दाखल झाले असतील ना. स्लॉगिंग ओव्हर आणि समोर षटकारांचा बेताज बादशाह. लांब षटकार मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. विशाल नाव आहे आणि मग विशाळासारखेच फटके याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळालेत. मग आज देखील तशीच फटकेबाजी पाहायला मिळेल का? अद्याप 49 धावा धाव फलकार लागल्यात. पहिला बॉल फ्लिक करायचं होतं, परंतु लेग स्टंप सोडून चेंडू 50 ही पार झाली आहे. 50 धावा धाव फलकार लागल्यात. सागर स्पोर्ट संडे 11 संघाच्या अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. मग 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजळ मारणार, कुठपर्यंत टार्गेट सेट करणार हे देखील पाहायचंय मैदानामध्ये. जिथे गोलंदाजी मार्कवर स्वराजला आपण पाहतोय सुरुवात वाईटने केली आहे, मग कशा पद्धतीने कमबॅक करणार हे देखील पाहायचंय ना मैदानामध्ये.
शॉर्ट बॉल पुल केलाय, यासाठी ओळखला जातो ना खेळाडू, लांबच लांब षटकार मारण्यासाठी जाणला जातो आणि तेच केलंय विशालच्या बॅटमधून एक विशाल फटका. देत नाहीये विशाल, एक मोठा फटका आलाय, धाव फलक पुन्हा 6 पुढे जाईल. 56 धावा धाव फलकार लागल्या, दडपण प्रेशर सर्व काही पाहायला मिळालंय. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट दंडित केलं जातोय. त्याचबरोबर सन्माननीय अमोलजी गुप्ता साहेबांचं इथे आगमन झालं. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये मार्फत. 57 धावा, एक चांगलं टार्गेट इथे सेट केलंय. जावेदजी पठाण साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. भरपूर क्रिकेटवरती प्रेम. ओहो, खराब चेंडू काय घडलंय, वाईट बॉल, खराब चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक वाईट बॉल, एक्स्ट्रा रन येते. षटकार लागल्यानंतर कुठेतरी गोलंदाज दडपण प्रेशर मध्ये पाहायला मिळालंय की काय. अद्याप एका चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने, कारण की 3 एक्स्ट्रा रन, एक षटकार. विशाल समोर आहे. स्टॉकिंग ओव्हर मध्ये तुम्ही अशा चुका करू शकत नाहीयेत, कारण की एक मोठी मॅच आहे, सेमीफायनलचा सामना आहे. आणि मग सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे ना, मग ते सांगितलं जात आहे. तिथे लॉंग ऑफचा खेळाडू अगदी काय मंत्र देत असताना पाहायला मिळालाय. मग कमबॅक होईल का. यावेळेस चांगला चेंडू फुल्लरलीचा पाहायला मिळाला, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, परंतु खराब कॉलिंग. परंतु यावेळेस काय घडलंय, विकेट सॅक्रिफाईस केली जाते धावबाच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का क्रमांक 4 मैदानाच्या धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर बॅटर मैदानामध्ये प्रशांत येतोय. मी आत्ताच म्हटलं होतं की गोलंदाजाला काल मंत्र दिलाय, मग कमबॅक होईल का. आणि मग भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळाला, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉकहळ पद्धतीचा चेंडू आणि धावबाची विकेट देखील मिळाले. धाव फलक 58 लॉट्स ऑफ 4 विकेट. 58 धावा धाव फलकावरती लागल्यात. या संघाने जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 100 धावा कुठल्या होत्या, पहिल्या इनिंग मध्ये अगदी दुसरं दिवस होतं. याच संघाने 72 धावांचं टार्गेट देखील चेस केला होता. मग त्यांच्या विरुद्ध खेळत असताना एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल ना. आणि मग धावबाच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळाले, जिथे नागेश फाटे बाद झाले धावबाच्या स्वरूपामध्ये. खराब कॉलिंग पाहायला मिळाली. आणि आता मात्र विशाल देखील त्याच पद्धतीने बाद झालेत. ओहो, बॅटची कट. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, डबल माइंड झाले. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सिंगल घेतली जाते आणि या सिंगल बरोबर धाव फलक 59 या आकड्यावर. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला आहेत. प्रशांत शिळकर भरपूर चांगले ऑलराऊंडर आहेत. पाली टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण नेहमीच पाहतो या खेळाडूला. मग आज संघाला गरज आहे ना. ओहो, छेडछाड करण्याचा प्रयत्न, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप, आवश्यकता होती का, अशा अनेक प्रश्नचिन्ह आज संडे 11च्या समर्थकांमध्ये पडले असेल. डॉट बॉलची सांगता होते, अगदी शरीरापासून दूर छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि मग डॉट बॉल येतोय. 59 धावांवरती धावफलक थांबलाय. विकेट गेल्यानंतर थोडंसं धावफलकचं आलेख खाली आलंय की काय. सोडून दिलाय, हेच पाहिजे होतं ना. वाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा रन येते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न चालू होते मैदानामध्ये, परंतु थांबवलं गेलंय. या सिंगल बरोबर धावफलक 60 या आकड्यावर. 60 धावा अद्याप धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मग 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येईल का, जिथे प्रशांतला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. श्रीधर 19 या आकड्यावर खेळतोय. वैयक्तिक 5 चेंडूचा सामना त्याने केलाय. स्लोवर चेंडू यावेळेस आधीच ओळखलं होतं, तदनंतर मात्र वाईडिश काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले आणि चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. धावा अद्याप लागले आहेत.
आणि मग शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. अविनाश काका शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय या 6 साठी. 66 लागले आहेत. शेवटचा चेंडू आहे. चांगला चेंडू, तितका चांगला फटका. आणि आता मात्र यावेळेस पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजेच काय धावपट्ट्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का बसतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटका अखेर अद्याप धाव फलकावर लागल्या 66 आणि मग 67 धावांची गरज आहे. यस, थँक्यू. यानंतर द्वितीय सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल नंबर 2 केदारनाथ SD Sports 11 वर्सेस YGS वरवटणे. प्लीज बोथ ऑफ कॅप्टन्स केदारनाथ SD Sports वर्सेस YGS वरवटणे. दोन्ही संघांनी आपले संघनायक लगेचच इथे पाठवायचे आहेत. आमच्या प्रमुख अतिथी आदरणीय ऑनरेबल डिसुजा सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. केदारनाथ 11 SD Sports वर्सेस YGS वरवटणे. दिस इज सेकंड सेमीफायनल ऑफ MD बिग बॅश धमाका 2026 सीझन 4. चला वेळ लावू नका. चला, पंचांचा इशारा येतोय, पाण्याची पूर्तता करावी. बॉल आणि पाण्याची पूर्तता करावी. सागर स्पोर्ट्स संडे 11 संघ मैदानात दाखल झालेला आहे. त्यांचं खरंच कौतुक करूया. ज्वाला 11 नागोटणे या संघाला विनंती आहे की आपले फलंदाज तातडीनं पाठवा. केदारनाथ 11 SD Sports यांना विनंती आहे आणि YGS वरवटणे या संघाला विनंती आहे की आपण आपला संघनायक प्रतिनिधी पाठवा, कारण मध्यांतर झालेला आहे. ज्वाला 11 नागोटण्याचे अध्यक्ष अजयजी शिताबराव यांना विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. केदारनाथ 11 SD Sports आणि YGS वरवटणे संघ नायक कॅप्टन आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी आमच्या समोर यायचं आहे. चला, केदारनाथ SD 11 वर्सेस YGS 11 वरवटणे दोन्ही संघांच्या कॅप्टनला आपण विनंती करूया. चला मित्रांनो, वेळ लावू नका. आम्ही सांगितलंय फिल्डिंग करणारा संघ दाखल झालेले, त्यांचं अभिनंदन. चला, ज्वाला 11 नागोटेचे प्लेयर आपण तयारीत राहा आणि जर एखादा फलंदाज बाद झाला तर 30 सेकंदाच्या आत आपला दुसरा फलंदाज मैदानात दाखल करा. आणि केदारनाथ SD 11 YGS वरवटणे, केदारनाथ 11 SD Sports वर्सेस YGS वरवटणे. YGS वरवटणे संघाचा संघनायक आला असेल तर इशारा करा. लांबून येत असाल तर इशारा करा. YGS वरवटणे संघाचा संघनायक, बोथ आर कॅप्टन्स, प्लीज कम ऑन फ्रंट ऑफ आवर स्टेज. आवर ऑनरेबल गेस्ट डिसुजा सर स्विंगिंग द कॉइन. पाणी मैदानावर दाखल करायचं, परंतु वेळ नाहीये मित्रांनो. थोडंसं फास्ट आमचे वॉटर बॉय, त्यांना विनंती आहे. प्लीज डिसुजा सर. हेलो चेक. Semi-final number 2 decider match Kedarnath 11 SD Sports versus, this is a big match between YGS Varvatne team captain Manish Matre and Kedarnath 11 SD Sports Shubham Patil. Swing the coin, our honorable chief guest Mr. D'Souza sir. Tell is a call and head it is. YGS Varvatne won the toss and they decide. चालेल, विचारून सांगतात. वेलकम D'Souza sir. We are a few questions. Okay. सर कैसा लग रहा है यहाँ पर आकर पूरा क्रिकेट का माहौल? बहुत अच्छा है और ऐसा ही चलना चाहिए आगे भी. मिलिंद देशमुख जो कर रहे हैं काम वो ठीक है, हम लोग भी उसको सपोर्ट करेंगे आगे. थँक यू D'Souza सर. थँक्यू. हां, चला मित्रांनो, विनंती आहे की आपण वेळ जास्त खर्च करू नका. सर या आपण. चला इथे बस इथे बसा ना इथे. राकेश की पहली गेंद.
पाने को तो अभी कई मकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। ओहो, ये देखिए एक बढ़िया बल्लेबाज को किया है आउट। अपने स्पेल के पहले ओवर कर रहे थे, पहली गेंद पर दोहरा रन, उसके बाद अच्छा वाइड यॉर्कर डाला, ड्राइव करने का प्रयास, छेड़खानी, बाहरी किनारा और विकेट। लेकिन अब टारगेट सेट है 67 रनों का, बड़ा टारगेट। आउट होने वाले बल्लेबाज मयूर, 2 रन बनाकर आउट। नए बल्लेबाज आते हुए प्रवीण, इनैट नंबर 3। एक तरफ ज्वाला 11 नागोटने को जीतने के लिए 67 रन 67 धावांचं टारगेट। इस बार सीधे ब्लेड से वी में खेला है, लॉन्ग ऑफ के ऊपर से उड़ी उड़ी गेंद दर्शकों के बीच जाए और 6 रन वाला तोहफा लेकर आईडीजे। आणि प्रवीण याच्यासाठी त्यांचे बंधू, मामाचा मुलगा बाबू घाईले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। बॉल लागेल रे, अहो हो, अरे बाप, थांबा, इशारा देतील, थांबा 1 मिनिट। तुम्ही कशाला लगेच इशारा करता, तुम्ही थांबा ना प्लीज, तुम्ही काही करू नका, थांबा। सेफ, इथे मात्र काय जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे आणि विकेट क्रमांक दुसरा 2 षटकारानंतर मात्र विकेट जाते। एक चांगला झेल, ओके सॉरी सॉरी सॉरी, इथे मात्र सेफ केलेला आहे एक चांगली। हो 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 हो, बरोबर बरोबर, अगदी कॅमेरा मनचं खरंच कौतुक करूया मिलिंद दादा। 2 धावा धावफलक आउट झालेत ना। लगातार के 2 शानदार छक्कों के बाद दोहरा रन, लेकिन कमाल का मैं कहूंगा यहाँ पर फील्ड एफर्ट डाला है। प्रशांत ने अपनी जान झोंक कर फील्डिंग कर रहे हैं। श्रीधर कोंजे ने मध्यक्रम के लिए बल्लेबाजी करते हुए शानदार, श्रीधर कोंजे के 3 छक्के देखे, 19 रन उन्होंने बनाए थे। पहले 5 रन बनाए, सचिन ने 16 रन बनाए, संकेत ने 6 रन बनाए, नागेश ने, विशाल ने 7 और प्रशांत ने 1 छक्का दागा। कुल मिलाकर पहले बल्लेबाजी करती हुई सागर स्पोर्ट्स संडे 11 निर्धारित 4 ओवर के खेल में 66 रन बना पाई है। 67 धावा त्यांनी बनवल्या। 66 रनों के बाद 67 रनों का टारगेट यहां पर ज्वाला 11 नागोटने के सामने है और ज्वाला 11 नागोटने ने टॉस हारकर दूसरे सत्र में बल्लेबाजी करते हुए 1 विकेट के नुकसान पर 2 छक्कों के साथ रन बना है 17 और 18 गेंदों का खेल अभी भी शेष है और 18 गेंदों में 50 रनों की जरूरत, 18 चेंडू आणि 50 धावांची गरज।
पारी की दूसरी ओवर, गेंदबाजी मार्ग पर प्रशांत, दाहिने हाथ से ओवर द विकेट, सामने गेंद बल्लेबाजी के लिए नीलेश। नीलेश के बल्ले से आज नीलेश का बल्ला बोल रहा है। 3 छक्के दागे हैं यहाँ पर, कमाल का शॉट यहाँ पर। 3-3-3 और 3 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन। डीजे हाँ निलेश नाही, निलेश सही आहे, तुम्ही निलेश लावा लिहिले, सॉरी. हा प्रवीण आहे, सॉरी निलेश आमचे स्कोरर. प्रवीण दाऊ अमडूसकर, यहाँ पर कमाल का बल्ला चल रहा है. आज ऐसा लग रहा है कि 67 रन बनाने की अब पूरे चाह में है, पूरे राह में है. लगातार प्रशांत शिलकर जैसे एक बेहतरीन गेंदबाज के सामने 2 शानदार छक्के दागे हैं. उसके बाद राकेश के भी ओवर में 2 लगातार के छक्के इसी बल्लेबाज ने, प्रवीण ने दागे हैं. और कुल मिलाकर प्रवीण के बैट से निकलते हुए ये चौथा छक्का और रनों की संख्या अब आगे बढ़ती हुई. प्रत्येक विकेटसाठी मिलिंददादा देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजांसाठी. वाह भाई वाह, 3-1-3, 6-1-6, 7-12, 7-18, 6 का पहाड़ा पड़ रहे हैं. 3 गेंदे 3 छक्के. प्रशांत ऐसी गेंदबाजी करेंगे ये लगता नहीं था, लेकिन कभी कभी क्या होता है, बल्लेबाज अपनी लय में रहता है. और वैसे ही 5 गेंदे 5 छक्के 67 रन का पीछा करती हुई टीम ज्वाला 11 नागोटने पहुंची है 29 रनों पर. बघ बघ सांगा नाव सांग कोणाकडून. आदरणीय अजय भाई सीतापराव, हो अजय भाई सीतापराव यांच्याकडून 35 झाल्यात. घेतलेत. अजय भाई सीतापराव यांच्याकडून या फलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आदरणीय स्पॉन्सर्स योगेश भाई म्हात्रे साहेब यांच्याकडून सुद्धा या फलंदाजांसाठी कॅश प्राइज 1000 रुपयाचं आलेलं आहे. आणि बाबू घाईले यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक इथे आता जमा करायचं आहे. बाबू, ओ अरे बाप रे बाप, 4 चेंडू 4 षटकार. इथे मात्र आता डीजेला संधी. चौदा चेंडू 26 धावांची गरज. कॅच, हो कैच हो सकता है और कैच ही हुआ. शानदार कैच, शॉर्ट कवर पर विकेट गिरता हुआ. लेकिन कमाल की बल्लेबाजी, 6 छक्के दागे हैं और 39 रनों पर आउट हुए हैं यहां पर प्रवीण. डीजे ड्राइव कैच नाही आहे. फलंदाजाचं नाव सनील 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 धुमाळ. इथे मात्र चेंडू जर ते 4 षटकार सलगचे आले नसते, टोटल धावसंख्या धावफलकावर 42 या आकड्यावर पहिला आपण बघतोय सेमीफायनलचा थरार. आदरणीय डिसोजा साहेब इथे सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आमचे जावेद भाई पठाण. इथे मात्र बघतोय आपण सागर स्पोर्ट्स संडे 11 66 धावा त्यांनी जमवल्या.
त्यामध्ये चांगली खेळी साकारली ती म्हणजे संकेतनं आणि 19 धावांची खेळी साकारली ती श्रीधरनं आणि त्याच्या जोरावर 66 धावा जमवल्या पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर ती म्हणजे सागर स्पोर्ट संडे 11ने आणि पाठलाग करतोय ज्वाला 11 नागोठणे संघ 67 धावांचा. आता त्यांना जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. सीतापराव साहेब यांच्याकडून 1000 रुपये आणि म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000 रुपये असे 2000 रुपयाचं प्राईज इथे खेळाडू प्रवीणला इथे मिळणार आहे. 12 चेंडू 25 धावा, 12 गेंदों में 25 रनों की जरूरत है. ओहो डबल शॉट, अच्छी गेंद, धीमी गति की गेंद, शॉर्ट पिच गेंद जरूर डाली थी, जल्दी बल्ला घुमा था. रग भरोसा खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं रास्ते. रास्ते और मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, कुछ करने की चाह होती है. क्या वही चाह बल्लेबाजी करने वाली टीम, वही चाह गेंदबाजी करने वाली टीम के बीच रहेगी. नागेश तैयार, लेफ्ट राइट आर्म राउंड द विकेट. हाफ ट्रैकर नीलेश ने जल्दी बल्ला खोला, बल्ला का बल्ले का मुकड़ा खोला और ये 6 रन के लिए गेंद को बोल दिया है. दहा चेंडू 18 धावांची गरज, 10 गेंदे 18 रनों की जरूरत. जरूरत है जरूरत है जरूरत है 10 गेंदों में 18 की. बढ़िया ओवर रही है अभी तक. छक्का खाने के बाद वापसी की है. पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर सिक्सर, तीसरी गेंद डॉट. 9 गेंदों का खेल शेष, 9 चेंडू 18 धावा, 9 गेंदों में 18 की जरूरत. 9 balls required, 18 runs for the win for Jwala 11 Nagothne. This is a crucial second inside it second inning of semi-final number 1. हर एक बिंदी गेंद के बाद तालियां बज रही हैं. प्रकाश, ये अच्छी बात है. बिंदी गेंद के बाद हालांकि तालियां बज रही हैं, दोनों ही तरफ से आग लग रही है. ये मैच अंतिम गेंद तक जाएगा. अच्छी शुरुआत, 66 रन बनाए हैं, आसान टारगेट है नहीं है. सेकंड फाइनल सेमीफाइनल का मुकाबला जल्दी शुरू होगा. बैकफुट पर जाकर ओवर स्क्रू, डीप स्वीपर कवर, शानदार गेंद को खेल दिया है. डीप स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर. सात चेंडू 12 धावांची गरज. रन संख्या स्कोर बोर्ड पर 55 रन. $55 on the board. बैकफुट, ये चौका रोकना होगा, ये रोकना होगा. और नहीं, रुक नहीं पाएगा भाई. गेंद 4 रन दीजिए. सेमीफायनलचा सामना बाकी आहे. त्याच्यानंतर आपल्याला फायनल सुद्धा खेळवायचे आहे. त्यामुळे YGS वरवटणे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? बॉलिंग. ओके. आदरणीय योगेश म्हात्रे यांच्याकडून निलेश पिंपळे यासाठी सुद्धा तब्बल रोख पारितोषिक 1000 रुपये इथे लागलेले आहेत. योगेश म्हात्रे साहेबांकडून निलेशसाठी 1000 रुपये, आदरणीय सीतापराव साहेब यांच्याकडून 1000 रुपये प्रवीणसाठी आणि योगेश दादा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये प्रवीणसाठी. कुलदाजी मार्कवर
गेंदबाजी की बागडोर संभालते हुए नजर आ रहे हैं एक युवा गेंदबाज बबली। बबली को 6 गेंदों में 8 रन रोकने होंगे। 6 ball 8 runs for win. This is a semi-final number 1. ज्वाला 11 नागोठने वर्सेस सागर स्पोर्ट्स संडे 11। ओहो, एक अगर ये कैच होता तो कुछ भी मुमकिन होता, लेकिन प्रयास बहुत ही बढ़िया रहा है। बढ़िया गेंदबाजी, पहली गेंद एक ही रन, लेकिन सेट बैटर को स्ट्राइक मिली है। कभी कभी ये स्ट्राइक चेंज वाला जो मसला होता है ना, वो मैच को पलट कर रखता है। नीलेश स्ट्राइकर एंड पर 5 गेंदे 7 रन की जरूरत। इसमें से जो जीतेगा जो वो जाएगा फाइनल में। लोअर फुल टॉस, कारपेट को गुदगुदी करती हुई गेंद श्रीधर कुंजे के हाथों में, तेज थ्रो और विकेट सैक्रिफाइस किया है। नीलेश स्ट्राइकर एंड पर आए हैं। 1 रन 1 विकेट मिलता हुआ अभी भी मैच मजेदार कांटों भरा होता हुआ। 4 गेंदे और कंपलसरी 6 रनों की जरूरत। दीजिए कल्पेश विथ एक सेट बैटर नीलेश। नीलेश किती खेलते? 17 रनों पर खेलते हुए नीलेश। कमाल का ब्रेक, कमाल का लेग ब्रेक, कमाल का लेग ब्रेक छोड़ दिया था। गेंद अंदर की तरफ आकर मिडल स्टंप के ऊपर से गुजरी है। अब रोमांच और मैच में बढ़ता हुआ। 3 गेंदे, कंपलसरी 6 रन्स की जरूरत। 3 balls 6 रन रिक्वायर्ड। 3 चेंडू 6 धावांची गरज। विरोधात खेळतोय ज्वाला 11 नागोठने। वाचवावे लागतील या 6 धावा। जर हा सामना सागर स्पोर्ट्स संडे 11 ने जिंकला तर जावेदभाई पठाण यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक। बबलीने जर हा सामना जिंकून दिला तर त्यांचे मित्र मनीष पालकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे। जावेदभाई यांच्याकडून 1000 रुपये आणि मनीष पालकर यांच्याकडून 500 रुपये। इथे मात्र घडलंय काय मैदानावर, आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत। वाईड आल्यानंतर 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। मित्रांनो, काही क्षण असे असतात जे तुमच्या आयुष्याला वळण लावतात। वळण घेणारा चेंडू नक्कीच आहे, वळण लावेल का मॅचला? इथे फिल्डिंग खूप महत्वाची होती। मी म्हणालो फिल्डिंग खूप महत्वाची आहे। बॉल फिरतोय, तुम्हाला ते कळायला पाहिजे। अशा वेळी फलंदाज गोलंदाज करेल काय? जीव तोडून तुम्हाला फिल्डिंग करायची होती। ड्राईव्ह गेल्यानंतर तुम्हाला माहित होतं की बॉल ड्रिबन झाल्यानंतर बॉल नक्की फिरतो। मॅच फिरली आहे मिलिंद दादा या बॉल नंतर। गोलंदाजी करणारी संघ आहे सागर स्पोर्ट। जर जिंकला तर ओमकार खोडकले यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक। जावेदभाई पठाण यांच्याकडून 1000 रुपये आणि जावेदभाई पठाण यांच्याकडून सुद्धा 2000 आणि मनीष पालकर यांच्याकडून गोलंदाजाला तब्बल 500 रुपये। मात्र इथे मी म्हणालो की फिल्डिंग खूप महत्वाची आहे। हा बॉल निर्णायक असेल। 2 चेंडू 2 धावांची गरज। डॉट आला तर येईल मजा। बघूया काय होते। अरे सरळ बॅटनं कॅच होती का? नाहीये। आता कॅच धरावी लागेल। 1 बॉल 1 धाव, 1 मिसफील्ड झाली आहे। टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी। आणि एक युवा गोलंदाज आहे बंब्या, यासाठी स्वप्नील मिनमेने, शिरीष मांढरे टाळ्या झाल्या पाहिजेत। 8 धावांची ओव्हर, 1 मिसफील्ड, 2 मिसफील्ड जवळपास झाल्या आणि त्यामुळेच 4 धावा राहिल्या असत्या। परंतु क्रिकेटमध्ये मिलिंदादा जर तर नसतं, तुम्ही जो आजचा ऑल इंडिया ओपनचा हा सिद्धेशच्या मार्गदर्शनाखाली ठेवलात। 5:08 वेळ झालेला आहे। वेळ घालू नका। फायनल आपल्याला खेळवायचे आहे, सेमीफायनल खेळवायचे आहे।
एक बॉल एक कंपल्सरी. जिंकेल तो फायनल मध्ये. बाईच्या स्वरूपात मॅच जबरदस्त. इथे मात्र विकेट किपर थोडाशी मिसफील्ड. इथे प्लेयर नाही आहे फिल्डिंग मुळे. मात्र खरं टाळ्या झाल्या पाहिजे सागर स्पोर्ट्स संडे 11 साठी की त्या बंब्यासाठी. बंब्या इकडे लक्ष दे. जबरदस्त तुझी कामगिरी राहिली. फिल्डिंग चांगली असती तर नक्कीच हा मॅच बबली नक्कीच मॅच त्याने जिंकून दिली असती. मात्र जर तरला काहीच महत्व नाही आहे. इथे मात्र आता लगेचच आपण सेमीफायनल नंबर 2 चा थरार सुरू करतोय. चला सीतापराव साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. योगेशजी म्हात्रे साहेब यांच्याकडून प्रवीणसाठी 1000 रुपये आणि निलेशसाठी 1000 रुपये इथे जमा होणार आहेत. आणि बाबू गायले आपले 500 रुपये. आणि इथे मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो आपण सांगतोय प्रवीण. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे प्रवीण. थँक्यू.